मिशन सायबर जागृती अंतर्गत रत्नागिरी पोलीस प्रस्तुत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने फसवणूक. एक वरिष्ठ अधिकारी, जबाबदार, लोकांमध्ये लोकप्रिय आणि सोशल मीडियावर सक्रिय. त्यांचे फेसबुकवर हजारो फॉलोअर्स होते. फोटो, पोस्ट्स आणि नियमित संवाद यामुळे त्यांचे अकाउंट सर्वांना परिचित होते. एका दिवशी कोणीतरी त्यांच्याच नावाने एक फेक फेसबुक अकाउंट तयार केलं. तोच फोटो, त्याच पोस्ट्स आणि अगदी तसाच प्रोफाईल. पहिल्या नजरेत कोणालाही फरक जाणवणं कठीण होतं. थोड्याच वेळात त्या फेक अकाउंटवरून त्यांच्या फॉलोअर्सना मेसेज जाऊ लागले. माझ्या ओळखीचा अधिकारी आहे, त्याला आता थोडी आर्थिक मदत हवी आहे, कृपया करा. एक मित्र अडचणीत आहे, तो तुम्हाला कॉल करेल, त्याला पैसे देऊन मदत करा. एक सरकारी योजना सुरू आहे, लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी करा. मी माझा ऑफिस फर्निचर विकत आहे, ॲडव्हान्स पाठवा म्हणजे बुकिंग कन्फर्म होईल. काहींनी हे मेसेज खरं मानून पैसे पाठवले, तर काहींनी लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती दिली. थोड्याच वेळात लोकांना समजलं तो अकाउंट फेक होता आणि त्यामागे सायबर फसवणूक करणारे होते. जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली, त्यांनी स्पष्ट सांगितलं, हा अकाउंट माझा नाही, कोणीतरी माझ्या नावाने लोकांना फसवत आहे. अशा फेक अकाउंट्सवर विश्वास ठेवू नका. ओळखीच्या व्यक्तींच्या किंवा अधिकाऱ्यांच्या नावाने आलेले पैसे मागणारे मेसेज हे बहुधा फसवणुकीचा भाग असतात. फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. अशा प्रलोभनांना बळी पडू नका. सावध रहा, सजग रहा.